डोंबिवली MIDC निवासी विभागातील मिलापनगर गणपती विसर्जन तलावात गेल्या 3 दिवसांपासून शेकडो मासे मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे। तलावाच्या पाण्यावर तरंगणाऱ्या मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून पर्यावरण प्रेमींनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे। स्थानिकांच्या मते कडक उन्हाचा तडाखा, पाण्याचे वाढलेले तापमान आणि प्रदूषण यामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाले असावे, त्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे या तलावात विविध जातींचे मासे आणि कासव देखील आहेत। सध्या कासवांच्या हालचालींमधूनही त्यांच्यावर उष्णतेचा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे। तक्रारीनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृत मासे बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे। मात्र पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे। तलावात निर्माल्य आणि कचरा टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी आणि CCTV कॅमेरे बसवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात हा तलाव आणि त्यातील जैवविविधता धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जाते। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, डोंबिवली।